नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण मूलभूत हक्कांच्या कलम क्रमांक 23 ते कलम क्रमांक 35 पर्यंतचा जो भाग आहे त्याची चर्चा करणार आहोत. मागील भागामध्ये आपण कलम क्रमांक 12 ते कलम क्रमांक 22 पर्यंतच्या भागाची चर्चा केलेली होती. कलम क्रमांक 23 आणि 24 मध्ये शोषणाविरुद्धच्या हक्काची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याला पिळवणुकीविरुद्धचा हक्क असं सुद्धा म्हटलं जातं. कलम क्रमांक 23 मध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की माणसांची विक्री आणि बिगार किंवा त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठ यांना मनाई आहे आणि या मनाई योजनेचा भंग करणं हा कायद्याप्रमाणे शिक्षेला पात्र ठरणारा गुन्हा ठरेल. म्हणजे एका अर्थानं भारतामध्ये फार पूर्वीपासून जी वेठबिगारी किंवा देवदासी सारख्या पद्धती होत्या त्या पद्धती बंद करण्याचा प्रयत्न हा राज्यघटनेच्या या हक्कातून करण्यात आलेला आहे. म्हणजे मागासलेल्या जाती जमातींच्या लोकांचं आर्थिक किंवा सामाजिक शोषण जे हजारो वर्ष चालू होतं त्याला कुठेतरी म्हणजे प्रतिबंध करण्याचा प्रयत्न या कलमामध्ये आपल्याला दिसून येतो. गुलामगिरी, जमीनदारी, वेठबिगारी यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक होते. व्यक्तीचा क्रय विक्रय करणं किंवा सक्तीनं देवदासी बनवणं, सक्तीनं वेश्या व्यवसाय करायला लावणं, सक्तीनं काम करून घेणं, अशा अनेक प्रथा भारतामध्ये चालू होत्या आणि त्या प्रथा बंद करण्याचा प्रयत्न घटनाकारांनी या कलमांमधनं केलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्या तरतुदीनुसार आर्थिक शोषणाला बंदी घालण्यात आलेली आहे. पण एक गोष्ट मात्र त्याच्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे, ती म्हणजे सार्वजनिक कामासाठी शासन नागरिकांवरती सक्ती करू शकेल. अर्थात ही सक्ती कोणत्या संदर्भामध्ये असू शकेल तर परकीय आक्रमण जर झालं तर राज्य सक्तीनं लष्कर भरती करून घेऊ शकेल किंवा सार्वजनिक कामासाठी उदाहरणार्थ पूर, भूकंप जर झाले तर अशा वेळेला राज्य लोकांना किंवा आपल्या नागरिकांना सक्तीनं काम करायला लावू शकतं किंवा तशा प्रकारची सक्ती करू शकतं. कलम क्रमांक 24 जे आहे त्या कलम क्रमांक 24 प्रमाणे 14 वर्षाखालील कोणत्याही मुलाला कोणत्याही कारखान्यात किंवा खाणीत काम करण्यास ठेवलं जाणार नाही किंवा कोणत्याही धोक्याच्या ठिकाणी कामावर त्याची योजना केली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं. म्हणजेच सरकारनं बालकांचं जे बालपण आहे ते कोणत्याही पद्धतीनं हिरावलं जाऊ नये अशा पद्धतीची तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. 1952 साली सरकारनं खाणविषयक कायदा केला आणि 12 वर्षाखालील मुलांना तिथे कामाला बंदी केली. ही जी कलमं आहेत या कलमांतर्गत शोषणाविरुद्धचा हक्क 23 आणि 24 या दोन कलमांतर्गत आपल्याला घटनेनं दिलेला आहे. भारतातल्या काही ज्या रूढी, प्रथा, परंपरा होत्या की ज्याच्यामुळे सामाजिक शोषण, आर्थिक शोषण होत होतं त्या बंद करण्याचा प्रयत्न या दोन कलमांमध्ये केलेला आपल्याला साधारणतः दिसतो. पण तरी सुद्धा या हक्काची तरतूद करून शोषणाविरुद्ध म्हणजे शोषण संपलंय का तर तो प्रश्न जो आहे शोषणाचा तो सहजासहजी सुटणार आहे अशातला भाग नाही. कारण आजही आपल्याकडे देवदासी, मुरळी, भावीड अशा ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या चालू आहेत आणि सक्तीनं वेश्या व्यवसाय सुद्धा बऱ्याच वेळा होताना आपल्याला दिसतो किंवा माणसांना आपलं शरीर विकण्याची सारखी परिस्थिती निर्माण होताना दिसते. आर्थिक दारिद्र्य हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे आणि लहान मुलांना सुद्धा धोक्याचे किंवा वाईट कामाच्या ठिकाणी काम करावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. दिवाळीतल्या फटाक्यांचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये म्हणजे दिवाळीत तर हमखास वृत्तपत्रांमधनं बातम्या येतात की अमुक ठिकाणी स्फोट झाला आणि मुलं त्याच्यामध्ये होरपळून भाजली किंवा मेली अशा पद्धतीचा. म्हणजे आपल्या इथलं आर्थिक दारिद्र्य अजूनही संपलेलं नाही आहे आणि त्यामुळे शोषणाविरुद्धचा हा हक्क जो आहे हा हक्क आणि त्या संदर्भामध्ये सरकारनं कायदे जरी केलेले असले
तरी सुद्धा ते शोभेचेच आहेत असं आपल्याला एकंदर दिसतं. चौथा हक्क जो आहे तो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. कलम क्रमांक 25 ते कलम क्रमांक 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम क्रमांक 25 घटनेचं काय म्हणतं? सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, स्वास्थ्य यांना बाधक नसणाऱ्या बाबतींमध्ये सर्व व्यक्तींना आपल्या सत्सद बुद्धीनुसार वागण्याचे समान हक्क आहेत आणि धर्माचा उच्चार, विचार, प्रचार, आचार अनिर्बंधपणे करण्याचा अधिकार आहे. आपण पहिल्या भागामध्ये म्हटलं होतं की भारतानं धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना स्वीकारलेली आहे आणि ते उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहे. त्यामुळे भारतात कायदा, स्वातंत्र्य, नीती, धर्म, रूढी, परंपरा यांचं एक असं वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आपल्याला दिसतं. म्हणजे इथला समाज हा कॉस्मोपॉलिटिन आहे, व्यामिश्र, ज्याला आपण संमिश्र असं म्हणतो, तशा पद्धतीची समाज रचना आपल्याकडे आहे. आणि त्यामुळे आपण मग धर्मनिरपेक्षतेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं होतं आणि त्याला अनुलक्षून हा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो अधिकार राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलेला आहे. म्हणजे घटनेनं भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार केवळ नागरिकांनाच दिला अशातला भाग नाही, तर तो व्यक्तींना सुद्धा दिला, परकीय व्यक्तींना सुद्धा तो आहे. हे दोघांनाही धार्मिक स्वातंत्र्य हे इथे उपलब्ध आहे. राज्याचा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही, राज्य कोणत्याही धर्मामध्ये ढवळाढवळ करणार नाही, अशा पद्धतीची जी भूमिका धर्मनिरपेक्ष राज्याच्या संदर्भामध्ये घटनाकारांनी घेतलेली आहे त्याला अनुलक्षून ही कलम धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. कलम क्रमांक 26 मध्ये असं म्हटलेलं आहे की सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांना बाधक होईल अशा रीतीनं प्रत्येक धर्माला पुढील अधिकार असतील. आता कोणते अधिकार असतील? एक म्हणजे धार्मिक संस्था स्थापन करणं आणि तो चालवण्याचा अधिकार असेल. धार्मिक बाबतीमध्ये स्वतःचा कारभार पाहण्याचा अधिकार असेल. स्थावर आणि जंगम संपत्तीची मालकी असणं आणि ती संपादन करण्याचा अधिकार असेल किंवा कायद्यानुसार सदर संपत्तीचा कारभार पाहण्याचा अधिकार हा संबंधित धार्मिक संस्थेला असेल. थोडक्यात काय की धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्याचा कारभार पाहण्याचा, त्याच्या खर्चासाठी संपत्ती बाळगण्याचा किंवा ती संपादन करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार हा या 26व्या कलमानुसार नागरिकांना मिळालेला आहे. कलम क्रमांक 27 जे आहे ते 27 असं म्हणतं की ज्या कराचं उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा धर्मपंथाच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी खर्चिलं जाण्याची विशिष्ट योजना असेल तर असा कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवरती सक्ती केली जाणार नाही. म्हणजे विशिष्ट धर्माच्या किंवा पंथाच्या प्रचारासाठी कर बसवता येणार नाही. पण राज्याला जर म्हणजे सरकारी यंत्रणेचा खर्च चालावा म्हणून काही रक्कम धार्मिक संस्थांवरती लावण्याचा किंवा कर लावण्याचा अधिकार असेल असंही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. कलम क्रमांक 28 असं म्हणतंय की पूर्णपणे सरकारी अनुदानावरती चालणाऱ्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही. बिनसरकारी शिक्षण संस्थातून असं शिक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही, पण ते घेतलंच पाहिजे अशी कोणत्याही पद्धतीची सक्ती विद्यार्थ्यांवरती करता येणार नाही. म्हणजे एका अर्थाने शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाणार नाही याचा पुनरुच्चार घटनेनं केलेला आहे. सर्वधर्म समभाव ही भूमिका त्याच्या मागे आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे प्रत्येकाच्या धार्मिक रूढी परंपरा ज्या आहेत त्या पाळण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असेल अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती या कलमामुळे घेतलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा अधिकार जो आहे तो सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार. कलम क्रमांक 29 आणि कलम क्रमांक 30 या दोन कलमांतर्गत सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार भारतीय नागरिकांना दिलेले आहेत. कलम क्रमांक 29 मध्ये असं म्हटलंय की भारताच्या प्रदेशामध्ये किंवा त्याच्या कोणत्याही विभागामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला जर स्वतःची भाषा असेल, लिपी असेल किंवा संस्कृती असेल तर त्याला ती जतन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे आणि राज्याच्या खर्चातून चाललेल्या किंवा सरकारी निधीतून मदत मिळणाऱ्या कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये कोणत्याही नागरिकाला
धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही निकषावरती किंवा कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. मद्रास राज्यामध्ये वैद्यकीय आणि स्थापत्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जागांची वाटणी सरकारनं, त्यावेळेच्या सरकारनं ब्राह्मण, ब्राह्मणेतर, मुसलमान अशी जातवार केलेली होती. 1951 मध्ये मद्रास राज्य विरुद्ध चंपकम हा खटला मद्रास न्यायालयामध्ये चालला आणि त्या न्यायालयानं जो म्हणजे जातवार वाटणीचा जो हुकूम होता किंवा आदेश होता सरकारचा तो रद्द केला. पण म्हणून आरक्षण जे आहे, सामाजिक आरक्षण जे दिलेलं आहे त्याला न्यायालयानं नाकारलेलं नाही, हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं ठरेल असं आपल्याला म्हणता येईल. पण एखाद्या शासकीय महाविद्यालयामध्ये एखाद्या स्त्रीला ती स्त्री आहे म्हणून प्रवेश नाकारता येईल का? तर येईल. अशा पद्धतीचं निकाल मद्रासच्या हायकोर्टानं मद्रास विद्यापीठ विरुद्ध शांताबाई खटला या खटल्यामध्ये दिलेला होता. तर त्याच्या विरुद्ध असा नेमका निकाल कलकत्त्याच्या उच्च न्यायालयानं दिलेला आहे. अंजली विरुद्ध बंगाल राज्य अशा पद्धतीचा तो खटला होता. म्हणजे असं काय म्हणायचं त्याला, वर्गीकरण करता येईल का या प्रश्नाच्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या निर्णयांमध्ये दुमत असलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. पण थोडक्यात काय म्हणता येईल की धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून व्यक्तीला शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही. पण शिस्त, जन्मस्थान, वास्तव्य किंवा पात्रता या अनुषंगानं किंवा या कारणावरून शिक्षण संस्था एखाद्या व्यक्तीला प्रवेश नाकारू शकेल. म्हणजे ती तरतूद त्या कलमामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. कलम क्रमांक 30 मध्ये काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत? एक म्हणजे धर्मावर किंवा भाषेवर आधारित असलेल्या सगळ्या अल्पसंख्याक गटांना स्वतःच्या पसंतीप्रमाणे शिक्षण संस्था स्थापण्याचा आणि चालवण्याचा अधिकार असेल. म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत त्यांना स्वतःची शिक्षण संस्था चालवायची तर ते चालवू शकतील, ती स्थापन करू शकतील, म्हणजे तो अधिकार त्यांना आहे. दुसरं म्हणजे धर्मावर किंवा भाषेवर आधारित असलेल्या अल्पसंख्याक वर्गांच्या व्यवस्थेखाली एखादी शिक्षण संस्था आहे म्हणून तिला मदत करताना राज्याला भेदभाव करता येणार. म्हणजे अमुक एका धर्माची शिक्षण संस्था आहे म्हणून त्याला अनुदान द्यायचं आणि दुसऱ्या धर्माला द्यायचं नाही, असा कोणत्याही पद्धतीचा भेदभाव राज्य सरकारला करता येणार नाही किंवा सरकारला करता येणार नाही. म्हणजे भारतात जे वेगवेगळ्या अल्पसंख्याकांचे गट किंवा समूह आहेत त्यांचे हितसंबंध सुरक्षित राहावेत या दृष्टिकोनातून ही तरतूद करण्यात आलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. कलम क्रमांक 32 जे आहे ते मालमत्तेच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात आहे. व्यक्तीला मालमत्ता मिळवण्याचा, मालमत्ता साठवण्याचा किंवा मालमत्तेची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे कलम क्रमांक 31 नुसार. पण 1978 मध्ये जी 44वी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार हा जो मालमत्तेचा हक्क आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचं स्वरूप मूलभूत हक्काच्या ऐवजी आता कायदेशीर हक्क अशा पद्धतीचं राहिलेलं आहे. कोणाही व्यक्तीची मालमत्ता कायद्याच्या संमतीशिवाय हिरावून घेतली जाऊ नये अशा पद्धतीची तरतूद ही कलम क्रमांक 300 मध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे तिथे तो कायदेशीर अधिकार हा नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे मालमत्तेच्या हक्काचं स्वरूप आता मूलभूत हक्क म्हणून राहिलेलं नाही, तर तो एक कायदेशीर हक्क आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि सगळ्यात शेवटचा जो अधिकार आहे तो म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. कलम क्रमांक 32 ते कलम क्रमांक 35 अशा 3 कलमांतर्गत हा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतीय नागरिकांना राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारांच्या संरक्षणासाठी कलम क्रमांक 32 मध्ये तरतुदी करण्यात आलेल्या. त्या घटनात्मक उपाययोजनेच्या तरतुदी आहेत किंवा न्यायालयीन संरक्षणाच्या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये अर्ज करून आपल्या अधिकारांवरती जर आक्रमण झालेलं असेल,
आपले अधिकार जर हिरावून घेतले गेलेले असतील किंवा त्यांचं कोणी हनन केलेलं असेल तर त्या विरोधामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे. आणि न्यायालय अशा केसेसमध्ये निकाल देऊन व्यक्तीचा मूलभूत अधिकार एस्टॅब्लिश करून देत असतं किंवा प्रस्थापित करून त्याची पुनर्स्थापना करत असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्या दृष्टिकोनातून हे 32 ते 35 ही जी कलमं आहेत ती महत्वाची आहेत असं आपल्याला म्हणता येईल. घटनेच्या 32व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि घटनेच्या 226व्या कलमानुसार उच्च न्यायालयाला 5 प्रकारचे अधिकार हे घटनात्मक उपाययोजनेच्या हक्कात अंतर्गत देण्यात आलेले आहेत. आता हे 5 प्रकारचे अधिकार नेमके कोणते आहेत? त्यातला पहिला अधिकार जो आहे तो हेबियस कॉर्पस म्हणजे याला बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हटलं जातं. कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक करून ठेवली तर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या मित्राला किंवा त्याच्या नातलगाला न्यायालयामध्ये अर्ज करता येतो. यालाच बंदी प्रात्यक्षिकरण असं म्हणतात. न्यायालयाला अशा पद्धतीचा अर्ज दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला शरीरानं हजर करा न्यायालयासमोर अशा पद्धतीचा न्यायालय आदेश देऊ शकतो. त्यालाच हेबियस कॉर्पस असं म्हटलं जातं. शरीरानं हजर राहा अशा पद्धतीचा आदेश म्हणजे हेबियस कॉर्पस असा त्याचा अर्थ आहे. अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांच्या आत कोर्टासमोर हजर करून त्याला अटकेचं कारण द्यावं लागतं. ब्लिट्स साप्ताहिकाचे संपादकांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली होती आणि त्यांना कोणत्याही पद्धतीची कारणं दिली गेली नाही. त्यांना 24 तासाच्या आत कोर्टासमोर उभंही केलं गेलं नाही. तेव्हा संपादकांनी हेबियस कॉर्पसचा वापर केला आणि न्यायालयाकडे अर्ज केला. न्यायालयानं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांची अटक जी होती ती बेकायदेशीर ठरवली आणि त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण सांगायचं म्हणजे जम्मू काश्मीरचं 370व कलम रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीर मधल्या राजकीय पक्षांचे जे पुढारी होते नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला, मुफ्ती महबूबा मुफ्ती आणि इतर काही पुढारी होते, त्यांना केंद्र शासनानं स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं. कोणत्याही पद्धतीचा हिंसाचार होऊ नये किंवा जम्मू काश्मीर मधली परिस्थिती आटोक्यात यावी या दृष्टिकोनातून उपाययोजना म्हणून सरकारनं त्या नेत्यांना स्थानबद्ध करून ठेवलं होतं. जवळपास वर्षभर ही लोक स्थानबद्ध होती. सुरुवातीला त्यांना प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आलेला होता आणि त्यानंतर कोरोनाचं कारण सांगून त्याची मुदत वाढवण्यात आलेली होती. ह्या सगळ्या लोकांनी न्यायालयामध्ये अर्ज केला आणि त्यांची अटक बेकायदेशीर ठरवावी अशा पद्धतीची मागणी केली. न्यायालयानं सरकारला समन्स बजावलं आणि सरकारच्या हे लक्षात आलं की हे अटक बेकायदेशीर ठरणार. त्याच्या आधीच केंद्र सरकारनं म्हणजे न्यायालयात केस प्रत्यक्षात उभी राहायच्या आधीच केंद्र सरकारनं त्या विरोधकांची सुटका करून टाकली. म्हणजे एका अर्थानं न्यायालयाचा वचक हा साधारणतः सरकारवरती असतो असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा आदेश काढण्याचा अधिकार न्यायालयाला आहे तो म्हणजे परमादेश, मॅन्डमस असं त्याला म्हणतात. एखादी व्यक्ती, संस्था किंवा सरकारी अधिकारी आपल्या कर्तव्याचं पालन जर योग्य पद्धतीनं करत नसेल तर आणि त्या व्यक्तीवरती अन्याय झाला आहे अशी त्या व्यक्तीची जर खात्री पटली असेल तर संबंधित व्यक्ती आपल्या हक्कावरती अतिक्रमण होत आहे अशा पद्धतीचा अर्ज न्यायालयामध्ये करू शकते आणि दाद मागू शकते. अशा वेळेला न्यायालय तो अर्ज स्वीकारून त्या व्यक्तीवरील अन्याय ताबडतोब नाहीसा करावा अशा पद्धतीचा आदेश देते अन्याय करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला. त्यालाच मॅन्डमस असं म्हटलं जातं. मॅन्डमस हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा शब्दशः अर्थ आम्ही आदेश देतो अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीचे आदेश देण्याचे अधिकार त्यांना आहेत.
व्यंकटरमण विरुद्ध मद्रास राज्य हा जो खटला होता, त्या खटल्यामध्ये मद्रास सरकारने एक हुकूम काढून सरकारी नोकरांची जातवार विभागणी केलेली होती. व्यंकटरमण नावाच्या व्यक्तीकडे सगळ्या प्रकारची पात्रता असताना सुद्धा तो केवळ एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून सरकारनं त्याच्या अर्जाचा विचार केला नव्हता. व्यंकटरमणने न्यायालयाकडे अर्ज केला आणि तेव्हा न्यायालयानं सरकारी हुकूम किंवा आदेश जो होता तो अवैध ठरवला आणि व्यंकटरमणला त्याचा हक्क प्रस्थापित करून दिला. म्हणजे अशा पद्धतीनं न्यायालय आदेश देऊ शकतात. तिसरा आदेश काढण्याचा अधिकार उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला तो म्हणजे प्रतिषेध, ज्याला प्रोहिबिशन असं म्हटलं जातं, बंदी हुकूम, प्रतिबंध करणं असं त्याला मराठीत आपल्याला म्हणता येईल. एखादा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये चालू असताना अनियमित कारणांनी त्यासंबंधी निर्णय घेणं योग्य वाटत नसल्यास किंवा कनिष्ठ न्यायालयाला तो खटला चालवण्याचा अधिकार नसेल तर त्या खटल्याची सुनावणी किंवा त्याचं कामकाज थांबवण्याविषयी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करता येतो किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करता येतो. आणि उच्च वा सर्वोच्च न्यायालय प्रतिषेध लेख काढून कनिष्ठ न्यायालयातील त्या खटल्याचं कामकाज थांबवू शकतात. म्हणजे एखादा खटला न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचा आहे अशा पद्धतीची मागणी वरिष्ठ न्यायालयामध्ये करून कनिष्ठ न्यायालयातला खटला हा थांबवता येऊ शकतो. चौथा अधिकार आहे तो म्हणजे अधिकार पुच्छा, त्याला को वॉरंटो असं सुद्धा म्हटलं जातं. या आदेशामध्ये साधारणतः शासकीय आणि सार्वजनिक पदावरती अधिकार नसताना एखादी व्यक्ती ते पद जर भूषवत असेल तर त्याविरुद्ध व्यक्तीला अर्ज करता येतो. अशा वेळेला अर्जदार व्यक्तीचा त्या पदाशी हितसंबंध असला पाहिजे आणि ते पद कायमस्वरूपी असून ते पद प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला कोणाच्याही इच्छेनं काढून टाकता येत नाही अशी स्थिती असली पाहिजे. असा अर्ज मंजूर करून ती व्यक्ती त्या पदावरला अपात्र आहे असं जर दिसून आलं तर न्यायालय अधिकार पृच्छा करते की आपण कोणत्या कायद्यानुसार अधिकार पदावरती आहात किंवा कोणत्या अधिकारामध्ये आपण काम करता आहात. अशा पद्धतीची विचारणा न्यायालयाकडून त्या व्यक्तीला होऊ शकते किंवा करता येऊ शकते. न्यायाधीश, विधिमंडळाचे सभापती, मंत्री, स्थानिक स्वराज्य संस्थातले काय जे अधिकारी असतील इत्यादींच्या बाबतीमध्ये अधिकार पृच्छेचा वापर केला जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीचा अर्ज करता येऊ शकतो. आशार विरुद्ध वीरेंद्र या खटल्यामध्ये कोलकाता महानगरपालिकेच्या नियमांचा भंग करून एका व्यक्तीची चीफ इंजिनियर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या व्यक्तीला चीफ इंजिनियर पदावरती राहण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीचा निर्णय न्यायालयानं नंतरच्या कालखंडामध्ये दिला होता. आणि तो खटला सुद्धा भारतामध्ये त्यावेळेला गाजला होता आणि को वॉरंटचा अधिकार न्यायालयानं वापरला होता. पाचवा जो अधिकार आहे सर्शिओराय, ज्याला उत्प्रेक्षण असं म्हटलं जातं किंवा प्राकर्षण असंही काही लोक मराठीमध्ये त्याला म्हणतात. त्याचा अर्थ मंजुरी देणं किंवा काय म्हणायचं त्याला माहिती देणं अशा पद्धतीचा आहे की जेव्हा एखादा खटला कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर असताना तो चालवला जातो तेव्हा वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाला आदेश काढून त्या खटल्याची सगळी कागदपत्र पुरावे वरिष्ठ न्यायालयाकडे पाठवून द्यावेत अशा पद्धतीचं आज्ञा करते. यालाच उत्प्रेक्षण किंवा प्राकर्षण असं म्हटलं जातं. असे हे 5 प्रकारचे जे अधिकार आहेत ते 5 प्रकारचे अधिकार कलम क्रमांक 32 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की ह्या 32व्या कलमामुळे खऱ्या अर्थानं नागरिकांना मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची हमी मिळालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबद्दल असं म्हटलं होतं की घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे. या दृष्टिकोनातून त्याचं महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. कलम क्रमांक 33, कलम क्रमांक 34 आणि कलम क्रमांक 35 ही जी कलमं आहेत या कलमामध्ये 33व्या कलमामध्ये सशस्त्र दलं, निमलष्करी दलं, पोलीस दलं, गुप्तचर यंत्रणा किंवा तदानुषंगिक जी दलं आहेत त्या दलाच्या सदस्यांना प्राप्त असलेल्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध लादण्याचे किंवा त्यांचा
संक्षेप करण्याचा जो अधिकार आहे तो संसदेला दिला गेलेला आहे. कलम क्रमांक 34 मध्ये लष्करी शासन, ज्याला आपण मार्शल लॉ असं म्हणतो, त्याची चर्चा आहे. देशात कुठेही लष्करी शासन जर असेल तर कलम क्रमांक 34 नुसार त्या भूप्रदेशातील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती निर्बंध येतात. कलम क्रमांक 35 मध्ये मूलभूत हक्कांच्या परिणामकारकतेविषयीचा कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो राज्य विधिमंडळाला नसून संसदेला आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही कलम क्रमांक 32 ते 35 या कलमांमध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण मूलभूत हक्कांच्या परीक्षणाकडे जाऊया. तसं जर बघितलं तर मूलभूत हक्क जे आहेत ते प्रत्येक नागरिकाला मिळणं हा लोकशाही शासनाचा आत्मा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्याही राज्यघटनेनं ते लोकांना दिलेले आहे, पण त्याच्यावरती बऱ्यापैकी मर्यादा ज्या आहेत त्या घातल्या गेलेल्या आहेत. आता त्यांच्या मर्यादा बघितल्यानंतर अनेकांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे, ते टीकास्पद ठरलेले आहेत. आणि मागच्या भागामध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या यादीत काही महत्वाचे जे अधिकार आहेत त्यांची नोंदच झालेली नाही. उदाहरणार्थ कोणते अधिकार? काम करण्याचा अधिकार, आपला काम मिळवण्याचा अधिकार असेल, किंवा शिक्षणाचा हक्क असेल, उपजीविकेचा हक्क असेल, बेकारी, वृद्धापकाळ, आजारीपण, अपंगत्व, अशा कालखंडामध्ये मदत मिळण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराची चर्चा कुठेही मूलभूत हक्कामध्ये झालेली नाही. वास्तविक त्या अधिकारांचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश करणं गरजेचं होतं. शिक्षणाचा हक्क अगदी अलीकडच्या कालखंडामध्ये 2009 मध्ये सरकारनं दिला, पण बाकीच्या हक्कांची कुठेही अजून चर्चा झालेली नाही. 1947 मधली आर्थिक परिस्थिती जी होती ती परिस्थिती आपली बेताची होती. त्यामुळे काम करण्याचा हक्क जर मान्य केला असता तर अर्थव्यवस्थाच कोलमडली असते. त्यामुळे आजही आपण कामाचा हक्क जो आहे तो मान्य करू शकत नाही, अशा प्रकारची आपली परिस्थिती आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी देणं शक्य होतं ते घटनाकारांनी दिल्या, आणि ज्या देणं शक्य नव्हतं अशांची नोंद मार्गदर्शक तत्वांमध्ये करून ठेवलेली आहे की सरकारनं जर परिस्थिती सुधारली तर त्या जनतेला द्याव्यात, अशा पद्धतीची भूमिका ही घटनाकारांनी केलेली आपल्याला साधारणतः दिसते. दुसरं म्हणजे असा आक्षेप घेतला जातोय की मूलभूत हक्कांवर एवढी बंधनं घातलेली आहेत किंवा एवढ्या मर्यादा आहेत की त्यामुळे त्याचं स्वरूपच बदलून गेलेलं आहे. वास्तविक तसं बघितलं तर व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक असलेले काय अधिकार जे आहेत ते घटनाकारांनी दिलेले आहेत आणि त्याची नोंद आहे मूलभूत अधिकार म्हणून. पण त्याच्यावरच्या मर्यादा जर विचारात घेतल्या तर या मूलभूत हक्कांच्या प्रकरणाला मूलभूत अधिकारावरील मर्यादा असं शीर्षक देणं योग्य ठरेल, अशा पद्धतीचं मत डॉक्टर M.V. पायली यांनी मांडलंय. त्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशन नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथात त्यांनी हे मत मांडलेलं आहे आणि ते एका अर्थाने योग्य आहे. कारण जर आपण ही सगळी यादी बघितली तर मूलभूत हक्कांचं विश्लेषण कमी आणि त्याच्यावरच्या मर्यादांचं विश्लेषण जास्त, अशा प्रकारची परिस्थिती घटनेमध्ये असलेली आपल्याला साधारणतः दिसते. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कायदा असेल, अंतर्गत सुरक्षितता कायदा असेल, यांनी व्यक्तीच्या हक्कांचा खूप मोठ्या प्रमाणावरती संकोच केलेला आहे. सामाजिक सुरक्षितता, राष्ट्रीय स्वास्थ्य, राष्ट्रीय हितसंबंध, सामाजिक कल्याण, सार्वजनिक सुव्यवस्था या दृष्टिकोनातून राज्यानं अधिकाधिक बंधनं मूलभूत हक्कांवरती घातलेली आपल्याला दिसतात आणि अशा घटनात्मक तरतुदींचा सरकारनं वेळोवेळी गैरवापर केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणखीन एक मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात. म्हणजे कलम क्रमांक 352 ते कलम क्रमांक 360 ही जी कलमं आहेत आणीबाणीची, त्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की व्यक्तीच्या मूलभूत हक्कां म्हणजे
आणीबाणीच्या कालखंडामध्ये व्यक्तीला मूलभूत हक्क राहणार नाहीत किंवा ते स्थगित केले जातात. भारतामध्ये आत्तापर्यंत 3-4 वेळा राष्ट्रीय आणीबाण्या घोषित करण्यात आलेली होती. 1962 असेल, 1971 असेल, 1965 असेल. अशा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात आणि 1975ला तर इंदिरा गांधींनी आणीबाणीच घोषित केली होती. त्यामुळे अशा आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्क स्थगित होतात आणि मग व्यक्ती स्वातंत्र्य नाहीसं होतं आणि एक वेगळीच एकात्म राज्यासारखी परिस्थिती निर्माण होत असलेली आपल्याला दिसते. आणखी मूलभूत हक्कांवरती चर्चा करत असताना एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे, तो म्हणजे मूलभूत हक्कांच्या संदर्भामध्ये न्यायालयांची नेमकी भूमिका कोणत्या पद्धतीची असेल. आता ही भूमिका कोणत्या पद्धतीची असेल म्हणजे काय, तर मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे किंवा नाही, या प्रश्नाचं उत्तर संसद ही घटनेची निर्मात्री आहे किंवा नाही याच्याशी निगडीत आहे. कारण घटनाकर्त्यांनी घटना दुरुस्तीचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे आणि त्यामुळे संसदेला राज्यघटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे अशा पद्धतीची भूमिका संसद घेते आणि न्यायालय मात्र आपल्याला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे ही भूमिका घेतात आणि त्यामुळे संसद विरुद्ध न्यायालय अशा पद्धतीचा संघर्ष हा भारतामध्ये कुठेतरी रंगताना आपल्याला दिसतो आणि तो नेहमीच आहे, अजूनही चालू आहे असं आपल्याला म्हणता नाही. शंकर प्रसाद विरुद्ध भारत सरकार आणि सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार या खटल्यांच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयानं मूलभूत अधिकारांमध्ये संसदेनं केलेल्या दुरुस्त्या किंवा बदल कायदेशीर आहेत अशा पद्धतीचा निर्णय सुरुवातीला दिला. पण पुढे 1967 मध्ये गोरखनाथ विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांमध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारला किंवा संसदेला नाही अशा पद्धतीचा निर्णय दिला. त्यानंतरच्या कालखंडामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये आणि संस्थानांची तनखेबंदी ही 2 प्रकरणं उफाळून आली आणि त्या 2 प्रकरणांमधल्या म्हणजे कायदेशीर अडचणी ज्या होत्या त्या अडचणी दूर करण्यासाठी 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती केंद्र सरकारने केली. त्यामुळे मूलभूत अधिकारांमध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तो पुन्हा संसदेला प्राप्त झाला. पण केशवानंद भारती खटला जो होता 1973 मध्ये त्याचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की राज्यघटनेच्या 368व्या कलमानुसार संसदेला मूलभूत अधिकारांच्या संदर्भामध्ये राज्यघटनेच्या कोणत्याही कलमांमध्ये बदल करण्याचा अधिकार बजावताना राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला धक्का लावता येणार नाही. मूळ गाभा म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो ते बेसिक स्ट्रक्चर डिस्ट्रक्ट करण्याचा अधिकार, उद्ध्वस्त करण्याचा अधिकार संसदेला नाही अशा पद्धतीची भूमिका 1973 मध्ये न्यायालयाने घेतली आणि त्या भूमिकेवरती अजूनही न्यायालय ठाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1976 मध्ये 42वी राज्यघटना दुरुस्ती झाली आणि 42व्या घटना दुरुस्तीनं केशवानंद भारती खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता तो निर्णय रद्दबातल ठरवला आणि संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा संपूर्ण आणि अमर्याद अधिकार जो आहे तो अधिकार दिला गेला. 42व्या घटना दुरुस्तीनं 368व्या कलमामध्ये 4थं आणि 5वं उपकलम समाविष्ट केलं. त्यामुळे एखादी घटना दुरुस्ती मूलभूत अधिकाराच्या बाबतीमध्ये कितीही घातक असली तरी ती बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायालय देऊ शकणार नाही. मूलभूत हक्काच्या अतिक्रमणाबाबत नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा जो अधिकार 32व्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे तो अधिकार 42व्या घटना दुरुस्तीनं हिरावून घेण्यात आलेला आहे. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेचं स्वरूप मोठ्या प्रमाणावरती बदललं असं आपल्याला म्हणता येईल. पण न्यायालयानं आपली स्वतःची जी भूमिका आहे ती अधोरेखित करून घेतलेली आहे आणि त्यामुळे संसद विरुद्ध न्यायालय या वादामध्ये
न्यायालयानं सध्या तरी आपल्या बाजूनं एक सीमारेषा आखून घेतलेली आहे आणि त्यामुळे न्यायालय श्रेष्ठ की संसद श्रेष्ठ या प्रश्नाचं उत्तर आज तरी संसद श्रेष्ठ अशाच पद्धतीचं आहे. कारण न्यायालय हे काही घटनेची निर्मात्री नाही. घटनेची निर्मात्री ही घटना परिषद होती आणि घटना परिषदेनंतर घटना दुरुस्ती करण्याचा जो अधिकार आहे तो भारतीय संसदेला आहे. त्यामुळे संसद ही एका अर्थानं घटनेची निर्मात्री आहे आज. त्यामुळे संसद श्रेष्ठ आहे ही भूमिका न्यायालयाने मान्य केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. एका अर्थानं मानवी स्वातंत्र्याचा बळी जाऊ नये किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा बळी जाऊ नये या दृष्टिकोनातून घटनात्मक उपाययोजनेचा जो हक्क असतो तो हक्क प्रत्येक देशाच्या राज्यघटनेमध्ये दिला गेलेला असतो. राधाकृष्णन यांनी त्याचं समर्थन केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्याचं समर्थन केलेलं होतं. नानी पालखीवालांनी सुद्धा त्याचं समर्थन केलं. पण नानी पालखीवालांनी 42व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं होतं की घटनेच्या शिल्पकारांनी मूलभूत अधिकाराचं महत्त्व ओळखून त्या आधारे संगमरवरी शिल्प उभारलं. पण 42व्या घटना दुरुस्तीनं त्या संगमरवरी शिल्पाचं रूपांतर तांबड्या विटांच्या शिल्पात केलं आहे असं प्रसिद्ध कायदे पंडित नानी पालखीवाला यांनी न्यायालय आणि संसद यांच्या संघर्षाबद्दलचं मत व्यक्त केलेलं आपल्याला साधारणतः दिसतं. आत्तापर्यंत भारताच्या राज्यघटनेमध्ये ज्या घटना दुरुस्त्या झाल्या किंवा ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदी जर आपण पाहिल्या तर एक गोष्ट आपल्याला असं निश्चित म्हणता येऊ शकतं की गेल्या 70 वर्षांच्या कालावधीमध्ये नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संक्षेपीकरण हे मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे. त्याचा संकोच मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे आणि तो संकोच हा कधी कल्याणकारी राज्याच्या आडून झाला, कधी समाजवादी भूमिकांच्या आडून झालेला आपल्याला साधारणतः दिसतो. ही वस्तुस्थिती आहे. पण या सगळ्या गोष्टींचा जरी विचार केला तरी आजही न्यायालयांचा पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे तो अधिकार अजूनही न्यायालयांनी आपल्या बाजूने राखून ठेवलेला आहे आणि तीच एकमेव आशा भारतीय नागरिकांच्या हक्कांच्या बाबतीमध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल. इथे आपण थांबू. धन्यवाद.